एकदा स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये फिरत असताना त्यांच्या दृष्टीत एक लहान मुलगी पडली. ती खूपच क्रूश आणि दुःखी दिसत होती. तिचे कपडे फाटलेले होते आणि ती रस्त्याच्या कडेला बसून रडत होती. स्वामींनी तिला जवळ बोलावले आणि विचारले, बाळे, तू का रडत आहेस? तुझे आईवडील कोठे आहेत? मुलीने भीतभीत सांगितले की तिचे नाव लक्ष्मी आहे आणि तिचे आईवडील एका साथीच्या रोगात वारले होते. ती आता पूर्णपणे अनाथ होती आणि तिला कोणीही नव्हते. उपाशीपोटी ती अनेक दिवस भटकत होती. तिची कहाणी ऐकून स्वामींचे हृदय द्रवले. त्यांनी लक्ष्मीला धीर दिला आणि म्हणाले, घाबरू नकोस बाळे, मी आहे ना, आता तू अनाथ नाहीस. स्वामींनी तिथल्या एका व्यापाऱ्याला बोलावले. व्यापारी स्वामींचा मोठा भक्त होता. स्वामींनी त्याला सांगितले की या मुलीची जबाबदारी घ्यावी आणि तिला आपल्या मुलीप्रमाणे वाढवावे. व्यापाऱ्याने कोणतीही आढेवेढे न घेता स्वामींचा आदेश मानला. त्याने लक्ष्मीला आपल्या घरी नेले. तिला चांगले कपडे दिले आणि पोटभर जेवण दिले. व्यापाऱ्याला स्वतःलाही अपत्य नव्हते, त्यामुळे लक्ष्मीच्या रूपाने त्याला एक मुलगीच मिळाली. लक्ष्मीला एक हक्काचे घर मिळाले आणि तिला भरभरून प्रेम मिळाले. ती शिकली, सवरली आणि मोठी झाल्यावर तिने समाजासाठी खूप चांगले काम केले. स्वामींच्या कृपेने एका अनाथ मुलीला नवीन जीवन मिळाले आणि तिच्या आयुष्यात सुख समृद्धी आली. हा स्वामींच्या करुणेचा आणि परोपकाराचा एक अविस्मरणीय चमत्कार होता.